सावराज। तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला लाईट मोशन ॲप लागते। त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम असेल तुमच्यापाशी, टेलिग्रामला ओपन करायचं, सर्च करायचं DS क्रिएशन YD, आपलं जे चॅनल त्याला ओपन करायचं सगळ्यात पहिल्यांदा। ठीक आहे, याला ओपन केल्यानंतर पहिलं जॉईन करायचं। ओके, जॉईन केलं की आपलं व्हिडिओ आला की लगेच इथं मटेरियल असते तुमच्यापाशी। ठीक आहे, मटेरियल तुम्ही जे काय आहे ते इथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ठीक आहे, मटेरियल तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता एकदम शार्ट पद्धतीने, आणि जे काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेक इफेक्ट आणि बेटमार्क भेटून जात आहे, तिथून जे काय तुम्ही त्याला इम्पोर्ट करू शकता। हे आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते सुद्धा तुम्हाला इथंच भेटतं। ठीक आहे, तुम्ही इथून त्याला घेऊ शकता मोबाईलमध्ये। ओके, तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया, हे सोडून द्या। ठीक आहे, आता सिम्पली बघू शकता लाईट मोशन ॲप लागते, तर लाईट मोशन आपल्या टेलिग्रामवरती भेटतं आहे, तिथून घ्यायचं। ठीक आहे, जर तुम्ही याला घ्यायला गेला कुठं प्ले स्टोअरवरती, तर प्ले स्टोअरवरती विषय असा आहे की जर तुम्ही तिथून घेतला तर तुम्हाला द्यावं लागते पैसे, मेंबरशिप घ्यावं लागते। ठीक आहे, आणि मेंबरशिप ह्याची एकदम अशी महाग आहे। म्हणजे मी लास्ट टाईम बघितलं तेव्हा वर्षाची मेंबरशिप काहीतरी 7,000 काहीतरी आहे। ठीक आहे, तर एकदम अशी महाग ही मेंबरशिप आहे। ह्याच्यापेक्षा एक विषय करा, तो म्हणजे काय माहिती आहे काय, आपलं टेलिग्रामवर जावा, तिथून घ्या एकदम फ्री, पैसे द्यायची काही गरज नाही, एकदम विषय हार्ड पद्धतीचं ॲप्लिकेशन ओकेमध्ये। ठीक आहे, तर बघू शकता मी प्रोजेक्टवरती क्लिक करू, बीटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही इम्पोर्ट केला असेल तर ते काय अशा प्रकारे दिसून जाईल। ठीक आहे, तर एकदम स्टार्टिंगला या, स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, आणि जो आपला फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता फोटो इथे ॲड केल्यानंतर सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ए स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचा आहे। आता सिम्पली एकदम लास्टला हे जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत हा फोटो ओढून घ्या। आता सिम्पली जिथं बीटमार्क दिसते त्या ऑप्शनचा यूज करायचं ते यायचं, आणि बीटमार्कशी येऊन फोटोला अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं आहे, बघू शकता। ठीक आहे, तर फोटोचे 3 पार्ट होतील। स्टार्टिंगच्या फोटोवर या, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा, आणि हा जो आपला इमोजी आहे हा इमोजी तुम्हाला ते लावून मिळून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे इमोजी थोडा छोटा करायचा। ठीक आहे, अशा प्रकारे थोडा छोटा इमोजी करून साईडला क्लिक करून बॅक येऊन जे काय आहे ते तुम्हाला ह्या ऑप्शनचा यूज करून आपल्या पहिल्या बीटमार्क यायचं आहे। म्हणजे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत, म्हणजे एकदम पहिल्या बीटमार्क जी आपली PNG आहे ती ओढून घ्यायची। ठीक आहे, आता एवढासा विषय होऊन जाईल। आता एवढासा विषय झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे, आणि जो आपला शेक इफेक्ट आहे तो ओपन करून जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बॅक येऊन इथं बीटमार्क ओपन करायचा आहे, आणि जो का आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे। ठीक आहे, नंतर अशा प्रकारे बॅक या, शेक इफेक्ट ओपन करून घ्या, आणि जो आपला मधला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या। अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करा, आणि जो आपला मधला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाका। ठीक आहे, आता सिम्पली अशा प्रकारे बॅक या, शेक इफेक्ट ओपन करा, लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्या, आणि लास्टच्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून टाकायचा आहे। आता बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे पूर्णपणे एडिट झालेला आहे। आता हा व्हिडिओला आपल्याला करायचं एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करा, पुढच्या पुढे ऑप्शनवरती क्लिक करून इथं 700 पिक्सल करून घ्या, कोड 1 नंबरचा ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल, आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। ठीक आहे, तर एकदम विषय हार्ड पद्धतीचे व्हिडिओ जे काय तुम्हाला ते बघायला भेटणार, त्यामुळं सबस्क्राईब तर करावं लागतं आहे। ओके, कारण आपलं चॅनल आहे सगळं तुमच्यामुळे इथपर्यंत आलो आहे, म्हणजे तुमचा विषय हार्ड तुम्ही करायलाच पाहिजे। ठीक आहे, तर व्हिडिओ सेव्ह करून घ्या, बाकी विषय हार्ड। ओके, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, काळजी घ्या, धन्यवाद।